नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, आपण डिस्कस करतो भारतीय अर्थव्यवस्था। भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण एक नवीन टॉपिक डिस्कस करायला सुरुवात केलेला होता। तो टॉपिक म्हणजे कोणता? तर बेरोजगारी। आपण लास्ट लेक्चरमध्ये बेरोजगारी संदर्भात काही संकल्पना डिस्कस केलेल्या आहेत, जसे की बेरोजगारी म्हणजे काय, श्रमशक्ती म्हणजे काय आणि याच्याशी रिलेटेड आणखी ज्या काही संकल्पना आहेत, प्लस बेरोजगारीचे जे प्रकार आहेत तर ते सर्व प्रकार आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत। आता आजच्या लेक्चरमध्ये काय डिस्कस करणार आहोत तर मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर बेरोजगारीचं मापन। बेरोजगारीचं मापन हे कशा पद्धतीने केलं जाते, त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, कोणकोणते दर आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात बेरोजगारीशी संबंधित, हे सर्व मुद्दे आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। ते सर्व मुद्दे डिस्कस करण्यापूर्वी एक मुद्दा इथे सुरुवातीलाच मी क्लिअर करतो, तो म्हणजे कोणता, तर बेरोजगारीचं मापन करण्याची जबाबदारी ही कोणाची आहे। भारतामध्ये जर आपण विचार केला तर ही जबाबदारी NSSO आणि CSO ह्या दोन्ही संस्थांची। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे NSSOची, ज्याला आपण नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन म्हणतो। तर ह्या NSSOची ती जबाबदारी आहे। NSSO दर 5 वर्षांनी संपूर्ण भारतभरचा सर्वे करून एक अहवाल जाहीर करत असते, की ज्या अहवालाला आपण म्हणतो की इंडिकेटर्स ऑफ एम्प्लॉयमेंट अँड अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया। हा जो अहवाल आहे, या अहवालाच्या माध्यमातून जे भारतामध्ये जे काही बेरोजगारी आहे ती बेरोजगारी ते दर्शवण्याचा प्रयत्न करत असतात। तसंच दरवर्षी CSO सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस या CSOचा सुद्धा एक अहवाल, एक ज्याला आपण म्हणू वार्षिक अहवाल दरवर्षी सादर केला जातो। त्या अहवालाला आपण असं म्हणतो पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे। तर हा जो पिरियोडिक लेबर फोर्स सर्वे आहे तो सर्वे, त्याच्या माध्यमातूनही भारतामध्ये अनएम्प्लॉयमेंट संदर्भात काही मुद्दे डिक्लेअर केले जातात। परंतु सद्यस्थिती जर आपण पाहिली तर सद्यस्थितीमध्ये NSSO आणि CSO ह्या दोन्ही संस्था केंद्र सरकारने मर्ज केलेल्या आहेत आणि त्या मर्ज करून त्यापासून एकच संस्था निर्माण केली। ती संस्था म्हणजे कोणती, तर त्याला आपण म्हणतो नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन। ती आता एकच संस्था असणार आहे की ज्या संस्थेमध्ये ह्या दोन्ही संस्था मर्ज करण्यात आलेल्या आहेत। आणि हे जे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आहे हे कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येते, तर ते येते मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन। ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजे या मंत्रालयाची जबाबदारी आहे भारतामध्ये बेरोजगारीचं मोजमाप करणे। ठीक आहे, हे झालं मित्रांनो बेरोजगारीचं मोजमाप करण्याची जबाबदारी कोणाची आहे ते। आता ॲक्च्युअलमध्ये बेरोजगारीचं मोजमाप करत असताना सर्वात आधी आपण बघू की बेरोजगारी संदर्भात कोणकोणते दर जाहीर केले जातात। विद्यार्थी मित्रांनो, बेरोजगारी संदर्भात आपल्याला 4 महत्त्वाचे दर डिस्कस करायचे आहेत, जसे की बेरोजगारी दर, त्यानंतर श्रमशक्ती सहभाग दर, त्यानंतर कामगार लोकसंख्या प्रमाण आणि महिला श्रमशक्ती सहभाग दर, असे हे 4 दर आपल्याला डिस्कस करायचे। हे दर डिस्कस करण्यापूर्वी एक वेळा पुन्हा मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो की बेरोजगारी म्हणजे काय। लास्ट लेक्चरमध्ये आपण ते सर्व काही डिस्कस केलं त्या संदर्भात, परंतु पुन्हा एकदा थोडक्यात रिवाइज करू आपण की बेरोजगारी कशाला म्हणता येईल। मित्रांनो, आपण पाहिलं होतं की भारतामध्ये जे काम करण्यायोग्य वय आहे ते वय आपण 15 ते 59 वर्ष असं मानतो। ठीक आहे, की 15 ते 59 वर्ष वयोगट म्हणजे हे काम करण्यायोग्य असं वयोगट मानतो आपण। समजा भारताची जी एकूण लोकसंख्या आहे, एक उदाहरणासाठी आपण घेऊ की भारताची एकूण लोकसंख्या आहे 130 कोटी। मग ह्या 130 कोटीमध्ये 15 ते 59 वयोगटाच्या दरम्यान किती लोकसंख्या आहे, तर उदाहरण म्हणून आपण पाहू की समजा ती लोकसंख्या आहे 90 कोटी, बरोबर आहे। मग आता ही जी 90 कोटी लोकसंख्या आहे ती 90 कोटी लोकसंख्या 15 ते 59 वयोगटाच्या दरम्यान येते, म्हणजे ती काम करण्यायोग्य आहे। मग आता बेरोजगारी म्हणजे काय, तर बेरोजगारी म्हणजे असा अर्थ होतो की 15 ते 59 वयोगटाच्या दरम्यान येणारी जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी काम करण्यास मानसिक व शारीरिकदृष्ट्या समर्थ असणारी व्यक्ती, की ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, म्हणजे तो व्यक्ती काम शोधत आहे आणि काम करण्याची त्याच्यामध्ये योग्यता आहे। ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या की 15 ते 59 वयोगटाच्या दरम्यान जितकी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येपैकी असे लोक की जे शारीरिक व मानसिकदृष्ट्या काम करण्यास समर्थ आहे, काम करण्याची त्यांची इच्छा आहे आणि काम करण्याची त्यांच्याकडे योग्यता आहे,
तरीसुद्धा काम मिळत नाही असे लोक म्हणजे त्याला म्हणू आपण बेरोजगार, त्याला म्हणू आपण बेरोजगारी. एक्झॅक्टली. तर हा झाला बेरोजगारीचा अर्थ की ह्या तीनही बाबी असून जर आपल्याला काम मिळत नसेल तर त्याला म्हणू आपण बेरोजगारी. ठीक आहे. हा झाला मित्रांनो बेरोजगारीचा अर्थ. आता बेरोजगारी दर म्हणजे काय, तर बेरोजगारी दर त्याचा अर्थ असा होतो की एकूण श्रमशक्तीपैकी काम न मिळणाऱ्याचे प्रमाण म्हणजे बेरोजगारी दर. ठीक आहे. अगदी कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. बेरोजगारी दर याचा अर्थ काय होतो, तर एकूण श्रमशक्तीपैकी काम न मिळणाऱ्यांचे प्रमाण म्हणजे बेरोजगारी दर. आता हे पण आपल्याला उदाहरणादाखल पाहावं लागेल, त्याशिवाय ते समजणार नाही. आता उदाहरण घेत असताना आपण हेच उदाहरण कंटिन्यू करू. ठीक आहे. आता याच्यामध्ये असं पाहू आपण की 90 कोटी लोक हे येत आहेत 15 ते 59 वयोगटात दरम्यान, म्हणजे ते काम करणे योग्य आहेत. बरोबर आहे. परंतु ह्या 90 कोटीपैकी असे किती लोक आहेत, ठीक आहे, असे किती लोक आहेत की जे काम करण्यास समर्थ आहेत, त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्यामध्ये योग्यता आहे. ठीक आहे. आता 90 कोटीच्या 90 कोटी तर असणार नाहीत, तर मग किती कोटी उदाहरणासाठी घेऊ आपण की असे लोक आहेत 60 कोटी. ठीक आहे. 60 कोटी ही एक लोकसंख्या आपण असं म्हणू की ह्या 90 कोटीपैकी 60 कोटी लोक असे आहेत की जे काम करण्यास समर्थ आहेत, त्यांची इच्छा आहे आणि त्यांच्यामध्ये योग्यता आहे. ठीक आहे. मग हे 60 कोटी लोक जे आहेत, हे 60 कोटी लोक म्हणजे आपल्या देशाची ती झाली श्रमशक्ती. ठीक आहे. तो झाला आपल्या देशाचा लेबर फोर्स. मित्रांनो, लेबर फोर्स ही सुद्धा कन्सेप्ट आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहे. ठीक आहे. व्यवस्थित समजून घ्या ते. लेबर फोर्स म्हणजे काय, तर ह्या काम करण्यायोग्य वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी काम करण्यास समर्थ, काम करण्याची इच्छा आणि कामाची योग्यता असणारे जे कोणती व्यक्ती आहेत, तर ते व्यक्ती म्हणजेच ते झालं आपलं श्रमशक्ती. मग ह्या एकूण श्रमशक्तीपैकी एकूण श्रमशक्ती किती झाली आपली 60 कोटी. मग एकूण श्रमशक्तीपैकी काम न मिळणाऱ्यांचे प्रमाण ही झाली श्रमशक्ती आपली. मग ह्या श्रमशक्तीपैकी किती जणांना काम मिळालं नाही त्याचं जर आपण शेकडा प्रमाण काढलं तर आपल्याला मिळेल बेरोजगारी. ठीक आहे. आता त्याचं प्रमाण काम न मिळणारे म्हणजे किती. आता हे 60 कोटी आहेत की ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, परंतु ह्या 60 कोटीपैकी जर 50 कोटी लोकांना काम मिळालं आणि 10 कोटी लोकांना जर काम मिळालं नाही. ठीक आहे. या 60 कोटीपैकी 50 कोटी लोकांना आपण असं समजू काम मिळालं आणि 10 कोटी जे आहेत यांना मात्र काम मिळालं नाही. मग हे 10 कोटी लोक जे आहेत एकतर हे झाले बेरोजगार. ठीक आहे. हे झाले बेरोजगार. मग आता बेरोजगारीचा दर कसा काढायचा, तर बेरोजगारीचा दर काढत असताना एकूण श्रमशक्तीपैकी, ठीक आहे, त्याला म्हणून आपण एकूण श्रमशक्ती. एकूण श्रमशक्तीपैकी काम न मिळणाऱ्याचे प्रमाण म्हणजे बेरोजगार लोकसंख्येचे प्रमाण. बेरोजगार लोकसंख्या किती आहे, तर 10 कोटी. म्हणून मग 10 कोटी भागीला 50 कोटी, 10 कोटी हे झाले आपलं बेरोजगार म्हणजे काम न मिळणाऱ्याचे प्रमाण. काम न मिळणारे लोक किती, बेरोजगार किती, तर 10 कोटी. मग 10 कोटी भागीला श्रमशक्ती. आपली श्रमशक्ती किती आहे, तर 60 कोटी. 60 कोटी ही आपली झाली श्रमशक्ती. ठीक आहे. मग इथे येईल 60 कोटी. मग 10 कोटी भागीला 60 कोटी याचं आपल्याला शेकडा प्रमाण पाहायचं आहे. म्हणून मग गुणीला 100 याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल तर ते कॅल्क्युलेशन म्हणजे त्याला म्हणू आपण बेरोजगारी दर, बेरोजगारीचा दर. आता 2017-18 या आर्थिक वर्षात जर आपण बेरोजगारीचा दर पाहिला NSSOच्या माध्यमातून किंवा CSOच्या माध्यमातून जे आपल्याला आकडेवारी आलेल्या आहेत, तर 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये आपला जो बेरोजगारीचा दर होता तो 6.1%. ठीक आहे. तर 2018-19 मध्ये 5.8% इतका आपला बेरोजगारीचा दर होता. तर हा झाला मित्रांनो बेरोजगारीचा दर. त्यानंतर सेकंड श्रमशक्ती सहभाग दर. आता श्रमशक्ती सहभाग दर म्हणजे काय, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. ठीक आहे. आता लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कशाला म्हणतो आपण ते डिस्कस करू. यामध्ये असं म्हटलं जाते एकूण लोकसंख्येशी श्रमशक्तीचे शेकडा प्रमाण. एकूण लोकसंख्येशी, भारताची एकूण लोकसंख्या किती, 130 कोटी. मग एकूण लोकसंख्येशी एकूण श्रमशक्तीचे शेकडा प्रमाण म्हणजेच गुणीला 100. ठीक आहे. मग एकूण लोकसंख्येशी एकूण लोकसंख्या 130 कोटी. ठीक आहे. आणि एकूण श्रमशक्ती किती आहे आपली, तर एकूण श्रमशक्ती आपण पाहिलं होतं 60 कोटी. श्रमशक्ती कशाला म्हणायचं, तर
15 ते 59 वयोगटादरम्यान काम करण्यास समर्थ असणाऱ्या, कामाची इच्छा असणाऱ्या आणि कामाची योग्यता असणाऱ्या अशा सर्व नागरिकांची संख्या, ठीक आहे, म्हणजेच ते झालं आपली श्रमशक्ती. म्हणजेच याचा अर्थ काय होईल तर 60 भागिले 130 गुणिले 100 याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल ते कॅल्क्युलेशन म्हणजे त्याला म्हणू आपण श्रमशक्ती सहभाग दर. ठीक आहे. तर हा श्रमशक्ती सहभाग दर 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये किती होता तर तो होता 36.9%. ठीक आहे, 36.9%. आणि 2018-19 या आर्थिक वर्षभरामध्ये तो दर किती आहे तर 37.5%. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात 17-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये जो आपला श्रमशक्ती सहभाग दर आहे त्याच्यामध्ये आपल्याला वृद्धी पाहायला मिळाली. आणि मित्रांनो, अशा टाईपचे प्रश्न येतात, मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स विचारताना त्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. जसं की इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल की बेरोजगारीचा जो दर आहे, बेरोजगारीचा दर तो 2017-18 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 18-19 मध्ये बेरोजगारीचा दर हा घटलेला आहे. आधी 6.1 नंतर 5.8 तो घटलेला आहे. ठीक आहे. आणि इथे जे आहे जर बेरोजगारीचा जर दर घटलेला असेल, ठीक आहे, तर साहजिक आहे इथे जे श्रमशक्तीचा जो दर आहे तो वाढलेला आहे. आधी 36.9% होता, नंतर 37.5% झाला. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला श्रमशक्ती सहभाग दर समजला असेल. ठीक आहे, त्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की श्रमशक्ती म्हणजे काय हे समजलं पाहिजे. श्रमशक्ती पुन्हा एकदा सांगतो, श्रमशक्ती म्हणजे काय तर काम करण्यास योग्य वयोगटातील एकूण लोकसंख्येपैकी काम करण्यास समर्थ असणाऱ्या, कामाची इच्छा असणाऱ्या आणि कामाची योग्यता असणाऱ्या लोकांची संख्या, ती संख्या म्हणजेच श्रमशक्ती. ठीक आहे. असो, पुढे आहे कामगार लोकसंख्या प्रमाण. कामगार लोकसंख्या प्रमाण त्यालाच वर्कर पॉप्युलेशन रेशो असे म्हणतो आपण, वर्कर पॉप्युलेशन रेशो. आता याचा अर्थ काय होतो तर याच्यामध्ये असं आपण म्हणू एकूण लोकसंख्येच्या तुलनेत काम मिळालेल्या नागरिकांचे प्रमाण. बरोबर आहे, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात. आता एकूण लोकसंख्या किती आपली तर 130 कोटी. 130 कोटी लोकसंख्या, एकूण लोकसंख्या. मग ह्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत काम मिळालेल्या नागरिकांची संख्या, बरोबर आहे, आणि काम मिळालेल्या नागरिकांची संख्या, काम किती नागरिकांना मिळालं तर 50 कोटी. बरोबर आहे, म्हणजेच 50 कोटी भागिला 130 कोटी याचं शेकडा प्रमाण म्हणून गुणिला 100. बरोबर आहे. याचं जे कॅल्क्युलेशन येईल ते कॅल्क्युलेशन म्हणजे त्याला आपण असं म्हणू शकतो वर्कर पॉप्युलेशन रेशो. आणि वर्कर पॉप्युलेशन रेशो आपला 2017-18ला किती होता तर 34.7% आणि 18-19ला तो किती झाला तर 35.3%. ठीक आहे. हे झालं कामगार लोकसंख्या प्रमाण. नेक्स्ट आहे महिला श्रमशक्ती सहभाग दर. महिला श्रमशक्ती सहभाग दर. आता महिला श्रमशक्ती सहभाग दर काढायचा म्हणजे काय तर थोडक्यात आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की श्रमशक्ती म्हणजे काय. मग ह्या एकूण श्रमशक्तीमध्ये महिलांची संख्या किती आहे, म्हणजे ही जी 60 कोटी आपली श्रमशक्ती झाली, या 60 कोटीपैकी महिलांची संख्या किती आहे. मग जितकी महिलांची संख्या असेल त्या महिलांच्या संख्येचं एकूण लोकसंख्येशी प्रमाण काढलं जाते. मग आपण असं म्हणू की ही जी 60 कोटी लोकसंख्या आहे, या 60 कोटी लोकसंख्येपैकी 20 कोटी महिला आहेत. जनरली काम करत असताना महिलांचं प्रमाण आपल्याला काहीसं कमी आहे असं पाहायला मिळेल. म्हणून ह्या 60 कोटीपैकी आपण असं समजू 20 कोटी ह्या महिला आहेत. मग जर महिला श्रमशक्ती जर 20 कोटी आहे, ठीक आहे, आणि भारताची एकूण लोकसंख्या 130 कोटी आहे, तर मग 20 कोटी भागिला 130 गुणिला 100 जे काही आपल्याला प्रमाण मिळेल ते प्रमाण म्हणजे त्याला आपण म्हणू महिला श्रमशक्ती सहभाग दर. जनरली सध्या हा दर जो आहे हा 26% आहे. म्हणजे 26% महिला ह्या आज कार्य करत आहेत किंवा श्रमशक्तीमध्ये त्या आहेत असं आपल्याला तिथे म्हणजे पाहता येईल. ठीक आहे. तर हे झाले मित्रांनो हे वेगवेगळे दर. आता हे दर काढत असताना ते दर काढण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो त्या पद्धती आपल्याला माहीत असणं खूप अपेक्षित आहे. बेरोजगारी मोजण्यासाठी 3 पद्धतींचा वापर केला जातो. त्या 3 पद्धती म्हणजे कोणत्या, जसे की फर्स्ट पहिली आहे सर्वसाधारण मुख्य स्थिती. त्याला आपण व्हिज्युअल प्रिन्सिपल स्टेटस असं म्हणत असतो. ठीक आहे ना, व्हिज्युअल प्रिन्सिपल स्टेटस. मग आता ही जी सर्वसाधारण मुख्य स्थिती आहे त्याच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट मोजताना त्यामध्ये
वर्षातील अधिकतम दिवस काम न मिळणे, म्हणजे अशा लोकांचं तिथे कॅल्क्युलेशन केलं जाते. जसं की आपण आत्ताच मागे पाहिलेलं आहे की बेरोजगारी म्हणजे काय, आणि ते जे 15 ते 59 वर्ष वयोगटाच्या दरम्यान काम करू इच्छिणाऱ्या लोकांची जी संख्या असते की ज्याला आपण श्रमशक्ती म्हटलेलं आहे, मग ह्या श्रमशक्तीपैकी किंवा ती जी लोकसंख्या आहे की ज्याला आपण श्रमशक्ती म्हटलं, त्यांच्यापैकी किती लोक काम शोधत आहेत आणि किती लोकांना 182 दिवसापेक्षा कमी काम मिळालं आणि किती जणांना 182 दिवसापेक्षा जास्त काम मिळालं. ज्या लोकांना 182 दिवसापेक्षा जास्त काम मिळालं असेल त्यांना आपण रोजगार असं म्हणू, ठीक आहे. आणि ज्यांना 182 दिवसापेक्षा कमी काम मिळालं असेल त्याला आपण बेरोजगार असं म्हणू, ठीक आहे. म्हणजे बेरोजगारी मोजत असताना 182 दिवस हा आपण थोडंसं एक त्याला क्रायटेरिया असा म्हणू शकतो. कोणत्या पद्धतीमध्ये, तर सर्वसाधारण मुख्य स्थिती या पद्धतीमध्ये, ठीक आहे. दुसरी पद्धत काय तर वर्तमान साप्ताहिक स्थिती, ठीक आहे, करंट विकली स्टेटस. मग आता वर्तमान साप्ताहिक स्थितीमध्ये काय होत असते तर एका सप्ताहाचा किंवा एका आठवड्याचा त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केलं जाते की एका आठवड्यामध्ये किमान 1 तासही काम न मिळणाऱ्या लोकांची संख्या. म्हणजे असा एखादा व्यक्ती की ज्याला एका आठवड्यामध्ये 1ही तास काम मिळालं नाही, तो व्यक्ती म्हणजे बेरोजगार, त्याला आपण म्हणू अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, ठीक आहे. हे झालं वर्तमान साप्ताहिक स्थितीनुसार. त्यानंतर वर्तमान दैनिक स्थिती. वर्तमान दैनिक स्थिती करंट डेली स्टेटस. करंट डेली स्टेटसमध्ये काय होते तर दिवसाचा कालावधी मोजला जातो की एका दिवसभरामध्ये 1ही तास काम न मिळणाऱ्या लोकांची संख्या. मग एका दिवसामध्ये 1ही तास जर काम मिळालं नसेल तर अशा व्यक्तीला आपण म्हणू बेरोजगार. मित्रांनो, या बेरोजगारीमध्ये किंवा ज्या व्यक्तीला आपण असं म्हटलं की एका दिवसात 1ही तास काम न मिळणे त्याला म्हणू आपण बेरोजगार. परंतु मित्रांनो, ह्या बेरोजगारामध्ये त्याच व्यक्तीचा समावेश होऊ शकतो की जो व्यक्ती काम शोधत आहे, ठीक आहे, जो व्यक्ती काम शोधत आहे. किंवा मगाशी जसं आपण म्हटलं की असा व्यक्ती की जो शारीरिक व मानसिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम आहे, ठीक आहे. त्यानंतर त्याची काम करण्याची इच्छा आहे आणि त्याच्याकडे काम करण्याची योग्यता आहे. ह्या तीनही बाबी आहेत आणि तो काम शोधत आहे. आणि अशा व्यक्तीला तीनही कंडिशन असून, काम शोधतही असून, जर दिवसभरात त्याला 1ही तास जर काम मिळत नसेल तर मग त्याला म्हणू आपण बेरोजगार. आणि ह्या लोकांचं जे वयोगट आहे ते तर आपण आधीच पाहिला की ते 15 ते 59 वर्ष वयोगटाच्या दरम्यान ते येतात, बरोबर आहे. आता जर समजा एखादा व्यक्ती 15 ते 59 वयोगटाच्या दरम्यान आहे, उदाहरणासाठी आपण म्हणू त्याचं वय आहे 30 वर्ष, बरोबर आहे, 30 वर्ष वय आहे, परंतु तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नाही, ठीक आहे. शारीरिक व मानसिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नाही म्हणून जर त्याला 1ही तास काम मिळालं नाही तर त्याला आपण बेरोजगार म्हणू का, ठीक आहे. बेरोजगार म्हणू तर अजिबात नाही, त्याला आपण बेरोजगार म्हणू शकत नाही, कारण की तो ऑलरेडी शारीरिक व मानसिकदृष्ट्या काम करण्यास सक्षम नाही, ठीक आहे. तिन्ही कन्सेप्टमध्ये इक्वल, ठीक आहे. तर शारीरिक व मानसिकदृष्ट्या तो सक्षम नसल्यामुळे मग अशा वेळेस त्याला 1ही तास जर काम मिळालं नाही तरी आपण त्याला बेरोजगार म्हणत नाही, कारण की तो श्रमशक्तीमध्ये मोडतच नाही. मगाशी ज्या उदाहरणामध्ये आपण पाहिलं की श्रमशक्ती किती आहे 60 कोटी, त्या 60 कोटीमध्ये त्याचा समावेशच होत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीचं वय आहे 30 वर्ष, तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम आहे परंतु काम करण्याची त्याची इच्छा नाही, ठीक आहे. काम करण्याची त्याची इच्छाच नाही. जर काम करण्याची त्याची इच्छा नसेल तर तो सुद्धा श्रमशक्तीमध्ये मोडत नाही. मग असं काम करण्याची इच्छा नसणाऱ्या व्यक्तीला जर काम मिळालं नाही तर त्याला आपण बेरोजगार म्हणू का, तर त्याला आपण बेरोजगार म्हणू शकत नाही. उलट काम करण्याची ज्याची इच्छा आहे त्याला जर काम मिळालं नाही तर त्याला आपण बेरोजगार म्हणू शकतो, ठीक आहे. किंवा एखाद्या व्यक्तीकडे योग्यता नाही, किंवा असंही होऊ शकते की ह्या सर्व बाबी त्याच्याकडे आहेत परंतु तो वेगळ्या काही कामात, जसं की आपण म्हणू किंवा त्याचं शैक्षणिक वर्ष सुरू आहे. एखादा व्यक्ती की जो वयाचे 30 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि तो शिक्षण घेत आहे, ठीक आहे, शिक्षण घेत असल्यामुळे त्याला काम करणं शक्य नाही. मग अशा वेळेस आपण त्याला बेरोजगार म्हणू का, तर त्याला बेरोजगार म्हणता येणार नाही, कारण की या व्यक्तीचा समावेशसुद्धा
ज्याला आपण म्हटलं होतं श्रमशक्ती, त्या श्रमशक्तीमध्ये त्याचा समावेश होत नाही. ज्याला आपण श्रमशक्ती म्हणतो, श्रमशक्ती म्हणजे काय, तर तीनही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याचा समावेश श्रमशक्तीमध्ये होतो. आणि श्रमशक्तीमध्ये असणाऱ्या व्यक्तीला एका दिवसामध्ये जर एकही तास काम मिळालं नाही तर तो बेरोजगार. श्रमशक्तीपैकी एखाद्या व्यक्तीला एका आठवड्यामध्ये एकही तास जर काम मिळालं नाही तर या पद्धतीनुसार तो बेरोजगार. आणि त्याच श्रमशक्तीपैकी एका आर्थिक वर्षभरामध्ये 182 दिवसापेक्षा जास्त दिवस जर त्याला काम मिळालं नाही तर तो बेरोजगार या पद्धतीनुसार. तर अशा प्रकारे मित्रांनो बेरोजगारी मोजली जाते. इवन एक मुद्दा आणखीन क्लिअर करायच्यामध्ये की एखादा व्यक्ती समजा 30 वर्षाचा आहे आणि 30 वर्षाचा तो व्यक्ती आहे आणि त्याला कामही करायचं आहे, तो काम करण्यास सक्षमही आहे आणि तो काम शोधतही आहे, परंतु त्याला त्याच्या इच्छेनुसार पगार मिळत नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर तो कामाला जात असेल आणि तिथे जर 500 रुपये रोज असेल पण त्याला जर पाहिजे असेल 1000 रुपये, बरोबर आहे, मग 500 रुपयावर तर त्याला काम मिळत आहे परंतु त्याला पाहिजेत 1000 रुपये. म्हणून जर तो काम करत नसेल तर मग त्याला बेरोजगार म्हणायचं का, तर त्याला आपण बेरोजगार म्हणत नाही, कारण की त्याचासुद्धा समावेश त्या श्रमशक्तीमध्ये होत नाही. तर हे झालं मित्रांनो बेरोजगारी संदर्भात जे आपण वेगवेगळे दर पाहिले ते दर आणि बेरोजगारी काढण्याच्या ज्या पद्धती आहेत अगदी सिंपल पद्धतीने ह्या पद्धती आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अपेक्षा आहे हे तुम्हाला समजलं असेल. आणि बेरोजगारीशी रिलेटेड आणखी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही मुद्दे आहेत ते आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये डिस्कस करू. तोपर्यंत तुम्ही हे रिव्हिजन करत राहा, स्वतःच्या नोट्स तयार करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.